ज्या प्रकारे आपण उद्धव ठाकरेंची भेट घेतली नवनिर्वाचित खासदार म्हणून काय नेमकं मार्गदर्शन काय सूचना मिळाल्या काय करायला? नाही, माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं की या आपल्या भागातील ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत त्या समस्या तुम्ही सभागृहामध्ये मांडल्या पाहिजे, लोकांचा आवाज तुम्ही बनले पाहिजे, लोकांच्या समस्येची जाणीव त्या सभागृहाला करून दिली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न तुम्ही सभागृहाच्या माध्यमातून सोडवले पाहिजे असा त्यांचा संदेश आजच्या या त्याचबरोबर या विजयामुळे विदर्भात ठाकरे गटाची ताकद जी आहे ती पुन्हा एकदा वाढलेली नाही, आमची वर लढाई जी होती धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई होती. प्रचंड प्रमाणात जनशक्तीचा उपयोग त्या ठिकाणी झाला आणि विदर्भामध्ये आज सुद्धा शिवसेनेला तेवढंच प्राधान्य आहे हे या ठिकाणच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे. खास करून आमचा जो कॉटन बेल्ट आहे, जो कापसाचा प्रश्न आहे, तो 11,000 रुपये 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना 11,000 रुपये क्विंटल प्रमाणे कापूस विकला गेला, 6,000 रुपयाप्रमाणे सोयाबीन विकल्या गेलं. ते आज सोयाबीन 4200वर आहे, कापूस 7,000वर आहे. प्रचंड रोष शेतकऱ्यामध्ये आहे, प्रचंड तरुण बेरोजगारामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे, प्रचंड महागाई वाढलेली आहे. म्हणून या ठिकाणी मोदी साहेबांच्या ज्या सीट्स कमी झालेल्या आहेत हे सर्वसामान्य जनतेचा रोष फोन करते काय जरा लिखीला कुठेतरी नाकारलेला आहे यवतमाळ वाशिम या जनतेने उमेदवार लाभला होता असं वाटतं का तुम्हाला? उमेदवार कोणताही असता तरी आमचाच विजय झाला असता, कारण त्या भागातील सर्वसामान्य हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणारी आहे. गेल्या 5-25 वर्षापासून त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची निवडून आलेली आहे आणि यावेळेस सुद्धा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर सर्वसामान्य जनतेचा विश्वास असल्यामुळं हा विजय मिळालेला आहे. उमेदवार बदलामुळे निवडणूक सोपी झाली असं वाटतं? नाही, उमेदवार बदलल्यामुळे निवडणूक सोपी झाली अशातला काही भाग नाही. उमेदवार कोणताही असता तरी विजय आमचाच झाला.